नमस्कार. आज आपण मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एका प्रचंड मोठ्या बदलावर नजर टाकणार आहोत. खरं तर हे एक असं महापरिवर्तन आहे जे या शहराचं रूप कायमचं बदलून टाकू शकतं. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या संपूर्ण प्रदेशासाठी जी योजना आखली आहे ना, ती जगातल्या सर्वात महत्त्वाकांक्षी शहरी बदलाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. चला तर मग याच्या खोलात शिरूया आणि पाहूया की हे नेमकं काय आहे. ठीक आहे, तर हे सगळं कसं घडतंय हे आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांमधून समजून घेऊ. सगळ्यात आधी बघूया की यामागची मूळ कल्पना काय आहे. मग पाहूया की मुंबई आणि आजूबाजूची शहरं कशी जोडली जात आहेत. त्यानंतर आपल्या रोजच्या प्रवासात काय क्रांती घडणार आहे तेही जाणून घेऊ. आणि हो, या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल. आणि शेवटी या सगळ्यासाठी किती मोठी रक्कम खर्च होतीये तेही पाहूया. हे बघा, हे फक्त काही नवीन रस्ते किंवा पूल बांधण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर वाहतूक कोंडीसारख्या अनेक वर्षांपासूनच्या मोठ्या आव्हानांना तोंड देत मुंबईला भविष्यासाठी तयार असलेलं एक जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. चला, सर्वात आधी त्या प्रकल्पांवर नजर टाकूया जे मुंबईला इतर मोठ्या आर्थिक केंद्रांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी तयार केले जात आहेत. यातलाच एक खूप महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवीन जनकल्याण द्रुतगती मार्ग. हा मार्ग आपली आर्थिक राजधानी मुंबईला थेट हैदराबाद या IT हबशी जोडणार आहे. यामुळे व्यापार आणि प्रवासाला प्रचंड गती मिळणार आहे, हे नक्की. आणि इथे बघा फरक किती मोठा आहे. जवळपास 710 किलोमीटरचा प्रवास थेट 350 किलोमीटरवर येत आहे. म्हणजे जवळजवळ 180 किलोमीटर वाचतायत. आणि वेळेचा विचार केला तर तब्बल 4 तास. याचा अर्थ फक्त प्रवास सोपा होणार नाहीये, तर विचार करा, माल वाहतूक कितीतरी पटीने वेगवान होईल, व्यापार वाढेल, कनेक्टिव्हिटी एकदम नेक्स्ट लेवलला जाईल. पण थांबा, गोष्ट फक्त एका द्रुतगती मार्गावर थांबत नाहीये. मुंबई पुणे आणि मुंबई बंगळुरू सारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नवीन कॉरिडॉरचं एक संपूर्ण जाळच तयार होतंय, जेणेकरून संपूर्ण प्रदेशाची आर्थिक वाढ एकाच वेळी होऊ शकेल. आता आपण शहराच्या आत येऊया आणि पाहूया की इथल्या सुप्रसिद्ध दैनंदिन प्रवासात काय बदल घडणार आहेत. आजच्या घडीला मुंबई मेट्रोचं जाळं फक्त 91 किलोमीटरचं आहे. पण ह्याच्या विस्ताराची जी योजना आहे ती खरंच खूप मोठी आहे. लक्ष्य आहे तब्बल 375 किलोमीटरचं जाळं तयार करण्याचं. म्हणजे सध्याच्या नेटवर्कपेक्षा चौपट मोठी वाढ. विचार करा, हे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलून टाकेल. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार खूप वेगाने काम करतंय. दरवर्षी 50 किलोमीटर नवीन मेट्रो लाईन्स जोडण्याचं ध्येय ठेवलंय, जो खरंच एक अत्यंत महत्त्वाकांक्षी वेग आहे. आणि त्याचवेळी शहर फक्त जमिनीवर नाही तर जमिनीखालीही विस्तारतंय. अनेक मोठे बोगदा प्रकल्प सुरू आहेत जे गर्दीच्या रस्त्यांखाली वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करतील. अर्थात या सगळ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मुख्य उद्देश महाराष्ट्राचं आर्थिक शक्ती केंद्र म्हणून असलेले स्थान आणखी मजबूत करणं हाच आहे. इथे आपण पाहू शकतो की माल वाहतूक, उद्योग आणि जागतिक कनेक्टिव्हिटी कशी एकत्र जोडली जात आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे माल वेगाने पोचेल, नवीन विमानतळामुळे प्रवासी आणि मालासाठी नवीन दरवाजे उघडतील आणि हे सगळं बंदरांशी जोडलं जाईल. हे एक पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक नेटवर्क तयार होत आहे. चला, आता ह्या सगळ्या योजनांची व्याप्ती पाहूया आणि ह्या सगळ्यासाठी जी प्रचंड गुंतवणूक लागतेय त्याचा थोडा अंदाज घेऊया. फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरात म्हणजे MMR मध्ये 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक होतीये. हा आकडा किती मोठा याची कल्पना करा. आणि जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर हा आकडा 400 अब्ज डॉलर्सच्याही पुढे जातोय. हे आकडे या परिवर्तनाची भव्यता दाखवून देतात. पण या प्रचंड गुंतवणुकीमागे एक खूप महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. तो म्हणजे कोणत्या तरी शहराची, मग ते शांघाय असो किंवा सिंगापूर, त्याची नक्कल करायची नाही. तर ध्येय आहे मुंबईची स्वतःची ओळख जपत तिचीच एक सर्वोत्तम आवृत्ती तयार करणं. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोडून जातो. जेव्हा एखादं महानगर दुसऱ्याची नक्कल न करता स्वतःची ओळख अधिक मजबूत करतं, तेव्हा त्याचं भविष्य कसं असेल.